जे आताही असीम सरोदे म्हणतात त्याला अधिक बळकटी कदाचित मिळू शकली असती की ज्यांचा पक्ष आहे त्यांनाच पक्षातनं काढून त्याचा ताबा घेतला, तर हा अजून एक पॉलिटिकल वेगळा नॅरेटिव्ह तेव्हा होऊ शकला असता. तो अवॉइड करण्यासाठी केलेला कदाचित हा एक या बैठकीतला मुद्दा होता की उद्धव ठाकरे पक्षातच आहेत, त्यांच्याकडे फक्त पद नाहीत आणि आता टूथलेस टायगर असं तुम्ही त्याला म्हटलात की दात नसलेला वाघ असं त्यांना करून ठेवायचं पक्षामध्ये. पण तसं झालेलं नाही, आजही ती परिस्थिती आहे. त्यामुळे हा राजकीय निर्णय घेताना कायदेशीर कचाट्यात कुठेतरी अडकू शकतो का? याच्यामध्ये मला राजूजींना फक्त एक अगदी सिम्प्लिफाईड करून सांगायचं आहे की पक्षामध्ये जी रचना असते ना ती फॉलो करायला लागते. उदाहरणार्थ आपण भारतीय जनता पार्टीचं घेऊया. भारतीय जनता पार्टीमध्ये मार्गदर्शक मंडळ नावाची एक व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी आहेत, मुरली मनोहर जोशी आहेत आणि आणखी 2-3 जण आहेत. पण ते त्या मंडळामध्ये आहेत याचा अर्थ ते पक्षात नाही असे आहेत, ते पक्षातच आहेत. त्यांना कुठले अधिकार नाहीत. त्यांना फक्त गाईड करण्याचा अधिकार आहे, त्यांना फक्त मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. ते सुद्धा कधी मागत नाही त्यांच्याकडे, पण ते पक्षामध्ये आहेत. उद्धव ठाकरे टेक्निकली तसंच आहे. उद्धव ठाकरेंना अधिकार नाही आहेत कुठलेच, पण उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. त्यांचे अधिकार सगळे गोठवण्यात आलेले आहेत. ते स्वतःहूनच जर बाहेर पडले पक्षातून तर गोष्ट वेगळी. त्यानंतर पुढे झालं, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाव दिलं, त्याला वेगळा सिंबल मिळाला, त्याला वेगळं चिन्ह मिळालं, त्याला वेगळं सगळं वेगळं मिळालं. पण त्यांनी तो स्वतःहून केलेली ऍक्शन होती. एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झालेली नाही हे आपण मान्य केलं पाहिजे. 2 वेगवेगळी पदं आहेत, 2 वेगळी पदं वेगळ्या व्यक्तींकडे आहेत आणि प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत. आता जिथे राजकारणाचा मुद्दा येतो ना कमलेश, हे म्हणणं अगदी बरोबर आहे की त्यावेळेला जर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करून टाकली असती तर शिवसेना प्रमुखांच्या मुलाची शिवसेनेतनच हकालपट्टी झाली, त्याचा शिवसैनिकांमध्ये इतका प्रचंड रोष निर्माण झाला असता, तो त्यावेळेला एकनाथ शिंदेना परवडणारा नव्हता. राजकीय दृष्ट्या ते अत्यंत अडचणीचं झालं असतं. म्हणून त्यांनी ते पक्षप्रमुख पद कायम ठेवलं, त्याचे अधिकार काढून घेतले. पण ते कायम ठेवल्यानंतर त्यांनी वाट बघितली की उद्धव ठाकरेंकडनं काहीतरी ऍक्शन होईल, उद्धव ठाकरे काहीतरी करतील. नंतर त्यांनी ते वेगळा पक्ष काढला वगैरे सगळं झालं. पण त्यावेळेला त्यांची गरज राजकीय शहाणपणा याच्यातच होता की उद्धव ठाकरेंना त्या पक्षामध्ये ठेवायचं आणि आम्ही पक्ष आहोत, आम्ही पक्षातनं बाहेर पडलेलो नाही आहोत, आज आमचा पक्ष आणि मूळ पक्षामध्ये आम्ही आहोत. हा जर त्यांचा स्टँड अजूनही कायम असेल, म्हणजे जर आता राजूजी म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदेचा पक्ष हा मूळ पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये ते कायम आहेत, तर पक्ष फूटच पडलेली नाही. फूट पडली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी पाडली असा दावा एकनाथ शिंदे करतायत का? म्हणजे असं त्यांचं काही म्हणणं आहे का याच्यामध्ये? त्यांनी कोर्टाला सांगावं ना की फूट पडली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी फूट पडलेली, कारण आम्ही मूळ पक्ष आहोत. असं अजूनपर्यंत तरी काही झालेलं नाही. विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये पण असं म्हटलं होतं की कोणीही अपात्र नाही, हे पण पात्र आणि ते पण पात्र, म्हणजे दोन्ही पक्षांना सगळ्यात मोठं कन्फ्युजन दोन्ही पात्र. दोघांकडनं व्हीप आले होते, दोन्ही व्हीप पाळले नाही तर मग आणि दोन्ही पात्र हे म्हणजे फारच तेव्हा अनेकांना अनकलनीय वाटलं होतं. राजीव वाघमारे 21 सुद्धा राजकीय होता ना, बिलकुल पक्षांतर्गत. कमलेशजी, कमलेशजी त्यांनी तर म्हटलेलं आहे राहुल नार्वेकरांनी